शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमुक्ती आणि हक्काच्या पीक विम्यासाठी बुलढाण्यात सुरू असलेले शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचे अन्नत्याग आंदोलन अखेर तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे। राज्य सरकारतर्फे मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत तुपकर यांच्याशी चर्चा केली। या चर्चेनंतर सरकारने निर्णयासाठी 4 दिवसांची मुदत मागितली आहे। सरसकट कर्जमुक्ती, हक्काचा पीक विमा आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी बुलढाण्यात अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते। आंदोलनाला राज्यभरातील शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळत असताना सरकारवरही दबाव वाढत होता। या पार्श्वभूमीवर राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देत रविकांत तुपकर यांच्याशी सविस्तर चर्चा केली। शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचे सांगत निर्णयासाठी 4 दिवसांची वेळ मागण्यात आली आहे। तुपकर या ठिकाणी अन्नत्याग करून उपोषणाला बसलेले होते। आज उपोषणाचा 5वा दिवस आहे आणि कालही मी त्यांच्याशी फोनवर बोललेलो होतो। 4-5 आठवड्याचं बोलणं झालं, आज सकाळपासूनही बोलणं झालं आणि आज नाशिकला आपल्याला माहिती MLCचं चुनाव इलेक्शन होतं, निवडणूक होती आणि त्यानंतर मी रात्री उशिरा जामनेरला आलो आणि तिथून आता या ठिकाणी आलेलो आहे। मी त्यांना विनंती केली की गेले 5 दिवस आपण उपोषणाला बसलेला आहात। डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर अनेक आपले शारीरिक त्रास आपल्याला या ठिकाणी आहेत, क्रिएटिन त्या ठिकाणी कमी होतंय, त्यामुळे मला असं वाटतं की आपण उपोषण सोडावं आणि या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा केलेली आहे आणि रवी भाऊंचं म्हणणं होतं की आता 100% प्रश्न सुटणार नाही। मी त्यांना म्हटलं की आपण मुंबईलाच या आपलं प्रतिनिधी मंडळ घेऊन आणि त्या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या एक बैठक करून संबंधित अधिकारी त्या ठिकाणी राहतील आणि त्या संदर्भामध्ये आपण त्याच्या मागण्या आहेत त्या आपण तिथे ठेवाव्यात, मांडाव्यात आणि त्या ठिकाणी मग माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, आमचे मित्राचे CEO आहेत प्रवीण परदेशी, ज्या समितीचे कर्जमाफी समितीचे अध्यक्ष होते ते असतील, मोठे सेक्रेटरी असतील, मग रेव्हेन्यूचे असतील, कृषी खात्याचे असतील, फायनान्सचे असतील, प्लॅनिंगचे असतील, हे सगळे सेक्रेटरी त्या ठिकाणी असतील, वरिष्ठ अधिकारी, आणि त्यांच्यासमोर बसून आपण आपल्या मागण्या ठिकाणी मांडूया। ज्या ज्या शक्य आहेत ते करण्यासारख्या आहेत त्या सगळ्यावर आपण निश्चित योग्य असा निर्णय त्या ठिकाणी करू। सरकार शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये त्यांना जाण आहे आणि म्हणून माझे देवेंद्रजी आहेत ते अतिशय सकारात्मक आहे। सरकारच्या विनंतीनंतर रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय। पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये सरकारसोबत चर्चा करून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल, असंही यावेळी सांगण्यात आलं। मात्र आंदोलन स्थगित झाले असले तरी शेतकऱ्यांचा संघर्ष संपलेला नसल्याचे तुपकर यांनी स्पष्ट केले। सरकारने दिलेल्या मुदतीमध्ये ठोस निर्णय न घेतल्यास पुन्हा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिलाय। या 5 दिवसापासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सरसकट विनाशर्त विनाअट कर्जमाफी मिळावी आणि 2024-25चा हक्काचा पीक विमा मिळावा यासह अजून 23 मागण्या घेऊन मी अन्नत्याग आंदोलनाला बसलेलो होतो। आज 5व्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वतीनं जलसंपदा मंत्री गिरीश भाऊ महाजन या उपोषण मंडपाला भेट द्यायला आले। त्यांनी आमच्या सगळ्या मागण्या समजून घेतल्या आणि येणाऱ्या 4 दिवसामध्ये माननीय मुख्यमंत्री आणि कर्जमाफीची समिती आणि निकष बदलणारी जी समिती आहे अशा दोन्ही समित्यांबरोबर आणि मुख्यमंत्र्यांबरोबर सविस्तर बैठक करू आणि चर्चा करून त्यातून मार्ग काढू असा शब्द त्यांनी दिलेला आहे। आम्ही 4-5 दिवस सरकारची वाट बघू। अन्नत्याग आंदोलन गिरीश भाऊंच्या आणि सरकारच्या विनंतीवरून आज मी स्थगित केलेलं आहे आणि 4-5 दिवसाची सरकारला आम्ही मुदत देऊ। बैठक होऊन काय मार्ग निघतो, 4-5 दिवसात मार्ग निघाला नाही किंवा सकारात्मक चर्चा झाली नाही तर अन्नत्याग नाही पण लोकशाही मार्गाने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आमची आंदोलनं सुरूच राहतील। आम्ही थांबणार नाही, लढाई संपलेली नाही, लढाई जारी रहेगी। पण सरकारसोबत चर्चा सविस्तर होणं गरजेचं आहे, त्यांना ग्राउंडची परिस्थिती पण सांगणं गरजेची आहे। किमान या आंदोलनामुळे सरकार चर्चेला तयार झालं, आमचे प्रश्न त्यांच्या समोर गेले आणि त्यातून काही मार्ग सकारात्मक निघावा अशी अपेक्षा आहे। नाही निघाला तर पुन्हा एकदा 4-5 दिवसानंतर महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला रस्त्यावर दिसेल। सरसकट कर्जमुक्ती आणि पीक विम्याचा प्रश्न हा राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनाशी निगडीत असल्याने या चर्चेकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून आहे। सरकारच्या भूमिकेनंतर पुढील काही दिवसात या आंदोलनाची दिशा स्पष्ट होणार आहे।
रविकांत तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केले असले तरी सरकारसमोर शेतकऱ्यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्याचे मोठे आव्हान कायम आहे. आता सरकार 4 दिवसामध्ये कोणता निर्णय घेणार यावरच पुढील आंदोलनाची दिशा ठरणार आहे.